इयत्ता 6वीमध्ये सामान्य विज्ञानाचा 9वा जो घटक आहे तो आहे गती व गतीचे प्रकार. वर्तुळाकार गती. तर वर्तुळाकार गती म्हणजे काय? तर वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात. मग वर्तुळाकार गतीची उदाहरणे कोणते? तर फिरणारा पंखा, आकाश पाळणा, मेरी गोल राऊंड. त्यानंतर हे जे फिरणारे जे आहेत हे सर्व वर्तुळ आकार म्हणजे गोल फिरतात, म्हणून या गतीला म्हणायचं वर्तुळाकार गती. तर वर्तुळाकार मार्गाने जाणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. पुढे पहा, ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालीन गती असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, घड्याळातील काटा. घड्याळातील काटा काय करतो? तो जो 12वर सध्या आहे तो नंतर 1 2 3 करत तो पुन्हा 12वर येतो. एका तासामध्ये तो पूर्णपणे एक फेरी पूर्ण करतो. दुसऱ्या तासानंतर तो पुन्हा एक फेरी पूर्ण करतो. म्हणजेच त्याचं एक आंदोलन पूर्ण होतं. तर याला म्हणायचं नियतकालीन गती. म्हणजे या क्रिया पुन्हा पुन्हा घडत असतात. या ठिकाणी 24 तासामध्ये सूर्य मावळतो, सूर्य उगवणे ह्या क्रिया सतत होत असतात. त्या ठिकाणी आपण झोक्याचं उदाहरण पाहिलं. झोका 5 सेकंदात पुढे गेला, पुन्हा 5 सेकंदात मागे गेला, पुन्हा 5 सेकंदात पुढे गेला, पुन्हा 5 सेकंदात मागे गेला. म्हणजे हे जे उदाहरणं आहेत हे नियतकालीन गतीचेच उदाहरणं आहेत. तर पहा, ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालीन गती असे म्हणतात. म्हणजे एखाद्या बिंदूतून, म्हणजे उदाहरणार्थ घड्याळ आहे, घड्याळात पूर्णपणे मध्यबिंदूतून ते काटे बरोबर गोल फिरतात. ठराविक वेळेवरतीच ते 12वरती येत असतात. त्यानंतर हे झोका खेळताना सुद्धा ज्या बिंदूमध्ये तो झोकावर बांधलेला आहे तो ठराविक वेळेतच मागे जातो व ठराविकच वेळेस पुन्हा पुढे येतो. म्हणजे एका बिंदूतून पुन्हा पुन्हा मागे पुढे ही सतत क्रिया चालू असते. याला म्हणतात नियतकालीन गती. घड्याळाचा काटा पहा, 12वर जर आपण पॉईंट केला तर बरोबर 1 तासानंतर पुन्हा तो 12वर येणार, पुन्हा 1 तासाने पुन्हा 12वर, पुन्हा 1 तासाने 12वर. म्हणजे जसं तास वाढेल एक 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 तसं तो पुन्हा ठराविक वेळेमध्येच तो 12वरती येत असतो. तर आता पहा, धावणारी बस, धावणारी मोटार गाडी. तर या ठिकाणी समोर तुमच्या एक गाडी दाखवली, तर याच वेळेवरती पुन्हा येऊ शकते का? नाही. म्हणजेच हिचं जे उदाहरण आहे नियतकालीनचं होऊ शकत नाहीत. जसं घड्याळाचा काटा ठराविक वेळेतच 12वरती येतो, तसे बस किंवा मोटार गाडी ठराविक वेळेस येऊ शकत नाही. यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे नैकरेषीय गतीचा. तर पहा, शेवटचा मुद्दा यादृच्छिक गती. तर यादृच्छिक गतीमध्ये 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक मुलगी बागेमध्ये फुलपाखराला पकडण्याचा प्रयत्न करते. तर या ठिकाणी फुलपाखराचं उडणं कसं आहे पहा, वर्तुळाकार नाही, रेषीय नाही, तर ते नागमोडी आकार कुठल्याही प्रकारे ते उडू शकतं. म्हणजे गोल पण फिरत नाही, वर्तुळाकार नाही आहे, सरळ नाही आहे, आंदोलित गतीसुद्धा नाही आहे. मग या ठिकाणी हा जो प्रकार आहे तो नियतकालीन सुद्धा नाही. म्हणजे एका बिंदूतून पुन्हा पुन्हा ते एका ठिकाणून दुसरीकडे जाते नाही. तर या ठिकाणी हा जो प्रकार आहे यादृच्छिक गती, हा जो प्रकार आहे यादृच्छिक गती, त्यामध्ये 2 गोष्टी होतात पहा. पहिलं म्हणजे ही जी वस्तू आहे किंवा ती फुलपाखराची उडण्याची गती जी आहे किंवा जी दिशा आहे ती सतत बदलत असते. एक तर उजव्या बाजूला जाते, काही डाव्या बाजूला जाते, काही पूर्वेला जाते, काही पश्चिमेला जाते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिची गती सतत बदलत असते. शिवाय ही गती बदलत असताना तिचे जे पंख जे आहेत ते पंखसुद्धा सतत हालत असतात. तिची जी चालण्याची जी गती आहे तिच्यासुद्धा बदलत असते. काही वेळेस कमी असते तर काही वेळेस जास्त असते. म्हणजेच ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. यामध्ये पहा, अजून एक उदाहरण आहे पहा. या ठिकाणी एक मुलगा उभा आहे, त्याच्या हातामध्ये बॉल ठेवलेला आहे. त्यानंतर पहा, एक घरामध्ये जर छोटंसं बाळ असेल तर ते लहान बाळ डायरेक्ट
चालतं, तर चालत असताना ते लहान बाळ सतत सरळ रेषेत चालत नसेल तर ते पुन्हा उजव्या बाजूला डाव्या बाजूला वाकडे तिकडे चालत असतं. म्हणजेच यामध्ये त्या बाळाची जी सुद्धा चालण्याची जी गती आहे ती सुद्धा यादृच्छिकच गती आहे. म्हणजे यामध्ये जसं आंदोलित गती ठराविक वेळेमध्ये मागे पुढे जाणे, तर यादृच्छिक गतीमध्ये हा प्रकार होत नाही. फुटबॉलचा खेळ जर आपण पाहिला असेल तर फुटबॉलचा खेळ खेळत असताना प्रत्येक खेळामध्ये फुटबॉल खेळत असताना एक जण बॉल मारतो तर तो मारल्यानंतर तो मारत असताना तो फुटबॉल एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो, पण जात असताना त्याची गती सतत बदलत असते. तो सरळ जातो परंतु एका ठिकाणीकडे जात नसतो, तर काही जण उजवीकडे मारतात, काही जण डावीकडे मारतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फुटबॉल खेळताना त्या फुटबॉलची दिशा सतत बदलत असते. म्हणजेच याला म्हणतात यादृच्छिक गती. तर अशा प्रकारे अनेक रेषीय गतीचे 3-4 प्रकार पडतात. आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. तर चाल म्हणजे काय, तर एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, एक मुलगा आहे, एका तासामध्ये तो 50 किलोमीटर अंतर पार करतो. पहा, एक मुलगा आहे, तो एका तासात 50 किलोमीटर अंतर पार करतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्याची ती एका तासाला तो 50 किलोमीटर गेला, म्हणजे त्याची ती चाल झाली. 50 किलोमीटर ही त्याची प्रति चाल झालेली आहे. म्हणजे स्पीड त्याचा 50 आहे. एका तासामध्ये तो 50 किलोमीटर जातो. तर 2 तासाला तो किती किलोमीटर जाऊ शकतो, तर तो 100 किलोमीटर जाईल. कारण त्याचा स्पीड हा तासाला 50 आहे. तर 2 तासाला त्याचा 100 होईल. तर अर्ध्या तासाला तो 25 किलोमीटर अंतर पार करू शकतो. तर याला म्हणतात चाल. तर याचं सूत्र असं आहे, तर पहा, चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ. तर पार केलेलं अंतर भागिले अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ, हे झालं चालीचे उदाहरण. तर याचं एकक जे आहे तर किलोमीटर, मीटर, किलोमीटरचं मीटर आणि तासाचं सेकंद, अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. म्हणजे एकक काय होईल, मीटर प्रति सेकंद. तर आज आपण MKS आणि CGS पद्धतीमध्ये पाहिलेलं आहे किंवा सांगता येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा घटक आज आपला संपलेला आहे. आज आपण यामध्ये काय काय शिकलो पहा. प्रथम आपण विस्थापन म्हणजे काय, जर वस्तू आपलं स्थान बदलत असेल तर त्याला म्हणायचं त्या वस्तूचे विस्थापन. आणि जर एखाद्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल तर वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणायचं. तर वस्तूचे स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे याला म्हणतात विस्थापन. तर गतीचे 2 प्रकार म्हणजे एक म्हणजे रेषीय गती आणि नैक रेषीय गती. तर रेषीय गतीमध्ये 2 प्रकार पडले. रेषीय एकसमान, उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन. आणि दुसरं म्हणजे होतं तर रेषीय असमान. त्याचं उदाहरण होतं मुलगी घसरगुंडीवरून घसरते, असमान गती. त्यानंतर नैक रेषीय गतीचे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. ते म्हणजे आंदोलित गती, आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. दुसरी वर्तुळाकार गती, वर्तुळाकार मार्गाने होणारी गती वर्तुळाकार गती. नियतकालीन गती म्हणजे एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा ती जात असेल तिला नियतकालीन गती असे म्हणतात. त्यानंतर शेवटची आपण पाहिली यादृच्छिक गती. तिच्यामध्ये सतत दिशा आणि चाल सतत बदलत असते, त्याला म्हणतात यादृच्छिक गती. आणि सर्वात शेवटी आपण पाहिलं चाल म्हणजे काय व चालीचं सूत्र. तर चालीचं सूत्र काय होतं, तर चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ, हा आपण पाहिलेला आहे.